मित्रांनो, मागच्या भागात आपण राहुलकडून मी ते OTT सबस्क्रिप्शन कसं घेतलं हे पाहिलं आहे. आपण तो भाग पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन तो नक्की बघा. तर मी अधाशासारखं मुलाच्या मित्रासोबत सुख उपभोगणाऱ्या त्या महिलेची मालिका बघून संपवली आणि बघतानाच सुखाने भरून वाहूनही गेले. पण त्यात स्वतःला आणि राहुललाच बघत होते, अनुभवत होते. सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखे वाटले, कारण त्याला मी आधीपासून राकेशसारखंच माझा मुलगा मानलं होते. पण ती मालिका बघताना माझ्या त्या भावनेला छेद देऊन वासनांध झालेलं मन राहुलला माझा शय्यासोबती म्हणून पाहू लागलं होतं. तिकडे राहुलनेही मनाने कधीच मला खाली घेतलं होतं, हे मला नंतर त्याने प्रत्यक्षात खाली घेऊन सांगितल्यावर कळलं. तर मित्रांनो, आत्ता फार वेळ न घालवता मी तुम्हाला माझी आणि राहुलची ती भेट विस्ताराने सांगते. मला हव्या त्या OTTचे सबस्क्रिप्शन मिळाल्यापासून मी खूप खुश होते. गरमागरम मालिका पूर्ण बघताना देहभान हरपून जात होतं. त्यात समरसून जाताना तन मनाने तृप्त होत होते. राकेशसोबत राहुलचं घरी येणे जाणे, अभ्यासाला रात्री उशिरापर्यंत जागणे हेही नेहमीप्रमाणे चालले होते. मात्र राहुलची माझ्याकडे बघण्याची नजर मात्र आत्ता खूप बदलली होती. जेव्हा आमची नजरानजर व्हायची तेव्हा ती गालातल्या गालात मिश्किलपणे हसताना दिसायचा. राकेश या सगळ्यापासून अनभिज्ञ होता. राहुलने शब्द दिल्याप्रमाणे ती सिक्रेट पाळले होते आणि त्यामुळे राहुलचे विशेष कौतुकही वाटत होते. अभ्यास करताना कधी पाणी घेण्याच्या किंवा चहा घेण्याच्या निमित्ताने राहुल खाली आला आणि मी किचनमध्ये असेन तर तो अगदी जवळ यायचा. कधी मागून खांद्यावर हात ठेवायचा, तर कधी समोरून हात हातात घेऊन विचारपूस करायचा. मी त्याच्या जवळीकीने सुखावत होते, मात्र एक अनामिक हुरहुर, अनाकलनीय भीती आणि आणखी जवळ जाण्याची ओढ अशा विचित्र मानसिकतेत असायचे. त्याच्या स्पर्शातही पूर्वीसारखी सहजता नसून आणखी काहीतरी आहे हेही जाणवायचं. पण तो कोणतीही आगळीक करत नव्हता. तो फक्त मला पारखत असावा. आणि मग तो दिवस आला. आमच्या नात्यातले एक दूरचे नातेवाईक वारल्याने राकेशला गावी जावे लागले. तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. पण जाताना त्याने मला काही मदत लागल्यास राहुलला सांगण्यास सांगितले. तसे राहुललाही याची कल्पना दिली. मी दुपारी जेवण करून एक नवी गरम मालिका बघत पडून राहिले. ही मालिका देखील आई आणि मुलाचा मित्र यांची प्रेमकहाणीच होती, पण ती खूपच हॉट होती. त्यातले ते सीन बघताना मी अंतर्बाह्य पेटून उठले होते. जेव्हा हाताच्या खेळाने शरीर शांत झाले तेव्हाच मन स्थिर झाले. पूर्ण मालिका संपेपर्यंत स्वहस्ते हा खेळ मला आणखीन एखादा खेळावा लागला. शेवटी संध्याकाळी 6 वाजता पूर्ण मालिका संपवून उठले, शॉवर घेतला आणि चहा ठेवला. इतक्यात राहुलचा कॉल आला. काही मदत लागणार आहे का हे विचारायला त्याने कॉल केला होता, पण त्याच्या स्वरात वेगळाच कंप मला जाणवला. मी त्याला घरी यायला सांगितलं. पुढच्या 10 मिनिटातच तो आला. याचा अर्थ तो जवळच असावा आणि येण्याच्या तयारीत असावा. मी किचनमध्येच होते. त्यालाही चहा दिला. तो कप घेऊन किचन कट्ट्यावर बसला. मी त्याच्या बाजूला उभी राहून चहा पित होते. त्याने अचानक एका हातात माझा हात घेऊन मला हलकीत जवळ ओढत विचारलं, काकी, कशी वाटली आजची मालिका? मी क्षणभर थबकले. मग अचंबित होऊन त्याला विचारलं, मी काय पाहते हे तुला कसं माहीत? यावर त्याने त्याचा फोन काढला आणि मला दाखवू लागला. राहुलने मला त्या OTTचे सबस्क्रिप्शन दिल्यानंतर मला वाटलं होतं ती फक्त मीच बघतीये, पण त्याने सुद्धा ते ॲप त्याच्याही मोबाईलमध्ये डाउनलोड केल्याने मी काय बघतीये हे तोही बघत होता. हे कळल्यावर मी थोडी अस्वस्थ झाली, पण त्याच क्षणी राहुलने त्याच्या हातातील माझा हात आणखीन घट्ट धरल्याने थोडी शहारलीही. त्याने चहा संपवून कप बाजूला ठेवला, तरी माझी त्याच्या नजरेत बघायची हिंमत होईना. मी खाली मान घालून उभी होते. त्याने दुसरा हात माझ्या कमरेत घालत मला त्याच्या पायामध्ये उडलं. तसं मी माझ्या हातातील कप ठेवत त्याच्याकडे पाहिलं. त्याने डाव्या हाताने माझी कंबर ओढून धरत उजवा हात कपाळावरून केसातून फिरवत विचारलं, काकी, आपण त्या मालिकेतील ती पात्र प्रत्यक्षात जगूया? त्याच्या त्या थेट प्रश्नाने मी अजून शहारले, पण दुसऱ्याच क्षणी आवेगाने त्याच्या ओठात स्वाधीन झाले. मग काय, तोही त्याच आवेगावर स्वार झाला. बराच वेळ ओठातले रसपान झाले. त्यातच तो हाताने 2 गोळ्यांचा खेळ खेळू लागला. कपड्यावरूनच खेळत असला तरी त्याची खेळातली पकड चांगली होती. गोळे घट्ट दबले जात होते. कितीतरी दिवसांनी गोळ्यांच्या खेळाने मला खेळात रंगत येऊ लागली. राहुलने माझा रंग ओळखला. त्यालाही खेळात प्रचंड रस निर्माण झाला होता. त्याच्या आवेगावरून हे मला जाणवत होतं. मग तो खाली उतरला आणि त्याने मला उचलून कट्ट्यावर बसवलं. मला कळलं, आत्ता त्याला उभारून खेळायचं होतं आणि मला बसून त्याच्या खेळाला सोबत करायची होती.
पुन्हा त्याने गोळ्यांचा अन ओठांचा खेळ सुरू केला. तसा मी दांड्याच्या खेळाकडे माझा मोर्चा वळवला. जेव्हा दांडा हातात आला तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले. इतक्या मोठ्या दांड्यासोबत मी कधी खेळले नव्हते, त्यामुळे खेळात प्रचंड आसुसलेपण आलं. साहजिकच राहुलने ते ओळखलं आणि गोळ्यांचा खेळ बाजूला ठेवून तोही या खेळात सामील झाला. तो सामील होताच खेळातला उत्साह इतक्या शिगेला पोहोचला की मी लगेचच हार मानली, कारण खूप दिवसांनी खेळात उतरल्याने सवय मोडली होती. तो मात्र आपला विजय निश्चित करायला तयार नव्हता. बहुतेक त्याला अजून खेळवायचं होतं मला. मी हार मानली असली तरी तो मात्र आणखी काही वेळ खेळत राहिला. शेवटी त्याने दांड्याच्या उंचीवर उचलत आपला विजय साजरा केला. त्याच्या विजयाने मीही सुखावले. त्याला ओठात ओढून त्याचं अभिनंदन केलं. त्यानेही ते मनापासून स्वीकारल्याचे त्याच्या ओठातल्या प्रेमळ स्पर्शावरून मला कळलं. मित्रांनो, तुम्हाला वाटेल हा खेळ इथेच संपला, पण तसं नाहीये. मी त्या रात्री राहुलला माझ्या घरीच थांबायला सांगितलं. मी त्याला चिकन आणि वाईन आणायला पाठवलं. आम्ही त्या रात्री यथेच्छ पार्टी केली आणि मग रात्री पुन्हा अनेक खेळ खेळलो. ते कोणते आणि कसे हे तुम्हाला लवकरच येणाऱ्या या कहाणीच्या 3ऱ्या भागात बघायला मिळेल. अजून तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तोही भाग नक्की बघा. आणि कहाणीचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर पुढचा भाग बघण्यासाठी तुमच्या आनंदाचे मिशन आनंदी हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. खेळ आवडला असेल तर नक्की एक लाईक देखील करा. शेअर मात्र तुम्ही करणार नाही आणि मी तुम्हाला करायला देखील सांगणार नाही. तर मग आत्ता तुमच्या आरतीला निरोप द्या आणि पुढच्या भागासाठी सज्ज रहा.